विठ्ठल 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 हरि औदुंबरा तळवटी नरसिंहयोगी कृष्णातटी परमशांत सुखास भोगी ध्यानस्थ होऊन समस्त चरित्र पाहे अनन्य जो क्षण त्यासे इच्छित देत आहे. शाश्वत आणि सनातन गुरुपीठ आदिगुरु भगवान दत्तात्रेय दत्त संप्रदायातील पूर्णावतारी महनीय विभूती भगवान श्रीपाद श्री वल्लभ श्रीमन नरसिंह सरस्वती श्री स्वामी समर्थ श्री कृष्ण सरस्वती परमपूजनीय वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज आणि हृदयस्थ सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महनीय विभूतींची जी चरित्र असतात त्या चरित्राचं अधिष्ठान त्याचं मूळ जर शोधायचं झालं तर उत्तम उपासनेशिवाय त्याची जाणीव होणं कठीण होऊन बसतं. ही जाणीव अधिकाधिक प्रगल्भ होत जाते उपासनेतून आणि त्या जाणीवेतून साधकाच्या मनोमय कोशाचा विकास होत जातो. साधनांतर्गत जे तत्वज्ञान आहे त्या तत्वज्ञानाचा विचार केला तर साधक आपल्या ध्येयाशी समरस होत असताना त्याला काही गोष्टी या नियोजित कराव्या लागतात. बौद्धिक स्तरावरून ही गोष्ट खरी आहे, पण तरी सुद्धा उपासना जसजशी होत जाते जसजसा तो अंतर्मुख होत जातो. अंतर्मुख होणे याचा अर्थ अध्यात्मशास्त्राच्या दृष्टीनं फार वेगळा आहे. बहिर्मुखता म्हणजे संसार, बाहेरच्या गोष्टी, बाह्य विचार याच्याशी जेव्हा साधक संलग्न होतो तेव्हा त्याच्या मूलभूत अवस्थेवर अनेक प्रकारचे आक्रमण होत असतात. ही अवस्था सुरक्षित करण्यासाठी म्हणून अंतर्मुखतेची अतिशय आवश्यकता असते आणि ती जोपासना करणं याचाच अर्थ साधना असा आहे. भगवंतानी सहज रीतीनं सांगून टाकलं, तस्माद् योगी भवा अर्जुन. अर्जुना, हा सगळा व्यवहार चालू आहे, पण या व्यवहाराची यथार्थ जाणीव जर हवी असेल किंवा मूलभूत जे ब्रह्मतत्व आहे, जे चित्तत्व आहे, जे तत्व या सृष्टीमध्ये सतत विद्यमान आहे, कार्यरत आहे, त्या तत्वाचा सहयोग साधायचा असेल तर त्याच्याशी युक्त होणं हे चांगलं. आणि हे युक्त होणं यासाठीच उपासनेची आवश्यकता असते. आपणाला काल सांगितलं की भगवान नरसिंह सरस्वती त्या ब्राह्मणाच्या घरी गेले आणि वंध्या महिषीचं दोहन सहजरित्या त्यांनी शब्दांचा उच्चार केल्याबरोबर तिथं झालेला आहे. योगशास्त्राची भूमिका जर पाहिली तर आपणाला असं आढळून येईल की ते स्वतःच विश्वमन आहेत आणि विश्वमनामध्ये उदित होणारा कोणताही विचार
हा फलद्रूप झाल्याशिवाय राहत नाही. अशा घटना ज्या असतात या घटनांना आपण चमत्कार मानतो. पण हा चमत्कार जो आहे हा चमत्कारच असा आहे की ज्या चमत्काराची पार्श्वभूमी जर आपण अवलोकन केली तर आपल्याला असं आढळून येतं की अशा प्रकारचे चमत्कार हे विश्वशक्तीशी सामरस्य झाल्याशिवाय होत नाही. संतांनी पुष्कळ सांगितलं. सांगताना त्यांनी असंही सांगितलं की अहम तेथे अहम हा धूप जाळू. म्हणजे मीपणा, देहाला चिकटलेला जो मी आहे तो मी नामशेष केल्याशिवाय विश्वाशी निगडीत असलेला जो मी आहे, स्वाभाविक मी, जो सर्वांतर्यामी आहे पण साक्षीही आहे, अशा मीचा प्रत्यय येणं कठीण होऊन जातं. नरसिंह सरस्वतींनी त्या ब्राह्मणावर, त्या कुटुंबावर कृपा केली आणि ती जी कृपा आहे त्या कृपेमध्ये मांगल्य हे आपोआपच अनुस्यूत आहे. संधारणा, सद्विचार, भाववाढ ही फार महत्त्वाची असते. व्यवहारातली भाववाढ जी असते ती माणसाला सतावते, पण परमार्थातली भाववाढ जी आहे या भाववाढीमुळं परमात्म्याचं आणि आपलं असं काही नातं जडतं की ज्या नात्यामधून एक वेगळा अशा प्रकारचा आनंद निर्माण होत असतो. त्या म्हैशीचा हा व्यवहार झाला खरा, तिनं दूध दिलं, त्या कुटुंबाला आनंद झाला, सद्गुरूंना भिक्षा घातली गेली, धर्म व्यवहार सांभाळला गेला, लौकिक व्यवहारही सांभाळला गेला आणि स्वतः सद्गुरुनाथ महाराज अतिशय प्रसन्नतेनं त्या ठिकाणी त्यांना वर त्यांनी दिला आणि आपल्या स्थानाकडे निघाले. अर्थात गाणगापूर त्यावेळा अतिशय लहान गाव होतं आणि लहान गावामध्ये एखादी घटना अशी घडली की आपोआपच सगळ्यांच्या कानावर या गोष्टी जात असतात. आणि ही घटना जेव्हा सर्व लोकांच्या कानावर गेली तेव्हा तिथला जो राजा होता त्या राजाला असं वाटायला लागलं की सद्गुरूंच्या ठिकाणी आपण जावं, तिथं नतमस्तक व्हावं. त्यांच्याविषयीचा केवळ आदरभावच नव्हे तर एक प्रकारचा पवित्रतमा अशा प्रकारचा भाव त्याच्या अंतःकरणामध्ये निर्माण झाला आणि त्यांनी हत्ती, अश्व, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारची वाद्य आणि काही लोक घेऊन तो सद्गुरुनाथ महाराजांच्याकडे गेलेला आहे. तिथं गेल्यावर त्यांनी काय केलं असेल तर सद्गुरूंना प्रार्थना केली. सर्वसामान्यतः आपण जेव्हा बोलतो तेव्हा शब्दांचं भान असतंच असं नाही. प्रार्थनेमध्ये असा एक गुण आहे की ज्याची आपण प्रार्थना करतो त्याच्या चिदाकाशामध्ये ते शब्द आपोआप शिरतात आणि प्रार्थनेला किंवा प्रार्थनेची फलश्रुती जी आहे ती सुंदर रीतीनं प्रत्ययाला येत असते. सद्गुरूंना त्यांनी सांगितलं की आपला अधिकार मोठा आहे, आपण श्रेष्ठ आहात, आपण परात्पर आहात. परात्पर आहात याचा अर्थ आपण अतिश्रेष्ठ आहात, सद्गुरू आहात. सद्गुरू या शब्दाविषयी मी सतत बोलत आलेलो आहे, पण सद्गुरू याचा खरा अर्थ जर आपण घ्यायचा झाला अगदी थोडक्यात एका शब्दामध्ये जर तो जाणायचा असेल, अर्थ घ्यायचा असेल तर सत्याशी ज्याचं सामरस्य आहे तो सद्गुरू असं म्हणायला काही हरकत नाही. तेव्हा परमसत्य जे आहे ते परमसत्य मनुष्य रूपानं आपल्या ठिकाणी आम्ही अनुभवतो. अशा प्रकारची अत्यंत प्रेमानं आणि कळकळीनं त्या राजानं प्रार्थना केली. तेव्हा सद्गुरूंनी असं काही वक्तव्य केलेलं आहे, गुरुचरित्रामध्ये आहे
ते म्हणले, कशासाठी तू आलास, काय काम आहे? म्हणजे जणू काही घटना घडली, त्या घटनेच्या बाबतीत त्यांच्या ठिकाणी कोणताच विचार नाही. आपण विचार करा, अशी एखादी गोष्ट जर घडली तर त्याच्यावर सर्वसामान्य माणूस अनेक ठिकाणी अनेक प्रकारची वक्तव्य करत असतो. पण सद्गुरुनाथ महाराजांचं एक वेगळं दर्शन आपणाला या ठिकाणी घडतंय. ते म्हणजे ही घटना घडून सुद्धा त्या घटनेकडे साक्षी भावानं ते बघतात. म्हणजे घटना घडवणारा मी नाही, त्या घटनेचं आदिकरण मी नाही, किंवा माझ्यामुळं त्या म्हशीनं दूध दिलं असंही नाही. तर जे काही घडले ते यदृच्छया घडलेलं आहे, परमात्मा शक्तीच्या इच्छेनंच घडलेलं आहे, असं महाराजांनी जणू काही त्या ठिकाणी आपलं मत प्रगट केलेलं आहे. आणि ते प्रगट केलं तरी सुद्धा या ब्राह्मणाला, आपल्या या राजाला काही असं वाटेना की काही झालं तरी सद्गुरूंनी गाणगापुरात गावामध्ये येणं आवश्यक आहे. कारण यांचं जे वास्तव्य आहे ते वास्तव्य अरण्यात होतं. त्यावेळा कदाचित गाणगापुरातला जो निसर्ग असेल, तिथली झाडं असतील, झुडपं असतील, किंवा नद्यांचे भीमा अमराजीचे प्रवाह असतील, तिथं जलाची काही जी ठिकाणं आहेत ती ठिकाणं, ही सगळी ठिकाणं एका वेगळ्या एकांतवासानं युक्त अशी असली पाहिजेत. आणि अशा ठिकाणी आपण राहता, लोकांच्यापासून दूर राहता, आपल्यासारखं आत्मवैभव संपन्न अशा प्रकारचं जे व्यक्तिमत्व आहे, या सद्गुरूंनी गावात यावं. आणि गावात सुद्धा काय यावं तर लोककल्याणासाठी, लोकप्रबोधनासाठी यावं आणि आम्हाला आपली सेवा करायला मिळावी, अशी प्रार्थना त्या राजाने केलेली आहे. सेवा करायला मिळावी, सेवाभाव अंतःकरणामध्ये निर्माण होणं, हा सुद्धा एक सद्गुरूंच्या कृपेचाच भाग आहे. कारण घटना घडतात, त्या घटनेचा आस्वाद घेता येतो. इतकंच नव्हे तर त्या घटनेच्या संदर्भात आपण वेगवेगळ्या प्रकारची भाष्य करत राहतो, संवाद करतो. काही वेळा त्या संवादातून सुखसंवाद होतात, काही वेळा बुद्धी तत्व जेव्हा कार्य करतं आणि विक्षेप शक्ती जेव्हा कार्य करतात तेव्हा विसंवादित्व निर्माण होतं. पण तरीसुद्धा त्याच्याही पलीकडे जाऊन त्या राजाचा भाव जो आहे, हा भाव इतका सघन आहे की भगवंताला, त्या परमात्म्याला, सद्गुरूंना असं वाटलं की आपण काही दिवस का होईना भक्तांच्यासाठी, ज्यांचं प्रेम या परमार्थ मार्गावर आहे अशा लोकांच्यासाठी आणि जे विवेकी आहेत त्यांच्यासाठी गावात प्रवेश करायला काही हरकत नाही. म्हणून त्यांनी त्या बादशाह आपल्या राजाला सांगितलं की मी येतो म्हटल्यानंतर त्यांनी जी तयारी केलेली आहे, पूर्वी काय होती पद्धत, पालख्या असत, तेव्हा त्यांनी पालखी आणली, वेगवेगळ्या प्रकारची वाद्य आणली आणि त्यांचा सद्गुरूंचा जय जयकार करत, जयघोष करत त्यांना गाणगापूरमध्ये न्यायला म्हणून तो प्रवृत्त झालेला आहे. आता पहा, वेगवेगळ्या प्रकारची जी वाद्य आहेत त्या वाद्यांचंही एक वेगळं महत्त्व आहे. एक म्हणजे असं असतं की साधक भाव हृदय जेव्हा संपन्न होतं तेव्हा तो भाव अधिक संतुलित करण्यासाठी म्हणून काही वाद्यांची योजना असते. त्याच्यामध्ये झांज आहे, टाळ आहे, मृदंग आहे, वीणा आहे. अशी जी वाद्य आपणाला वाटतं की आरतीच्या वेळा आपण घंटा वाजवतो, ही घंटा काही सहज करमत नाही म्हणून वाजवत नाही, तर त्या घंटेच्या आवाजाला, त्या निनादाला एक वेगळं अशा प्रकारचं महत्त्व अशासाठी आहे की साधकाच्या अंतःकरणामध्ये असलेलं जे सुप्त अशा प्रकारचं नाद तत्व असतं, त्या नाद तत्वाला हा बाह्य नाद जो आहे हा आवाहन करत राहतो.
आणि ते तत्व जेव्हा आत प्रगट होतं तेव्हा भाव पुष्ट होतो आणि साधक तुष्ट होतो. यासाठी म्हणून ही वाद्य असतात. तेव्हा त्या राजांनी काय केलं, सद्गुरूंना सांगितलं की आपण पालखीत बसावं. बसा असं म्हणलं नाही, तर आपण पालखीत या ठिकाणी यावं, या ठिकाणी स्थित व्हावं अशी त्यांनी प्रार्थना केली. आणि त्या प्रार्थनेला सद्गुरूंनीही उत्तम प्रकारे अत्यंत प्रेमपूर्वक त्या प्रार्थनेचा स्वीकार केला आणि त्याचा जो भक्तीचा अनुनय आहे त्या अनुनयाला अनुसरून ते पालखीत बसलेले. आपण विचार करा की स्वतः महाराज भिक्षेला जात असत. गाणगापूरच्या भूमीवरनं कित्येक वेळा ती आपली सुकोमल अशा प्रकारची जी पावलं आहेत ती पावलं त्या गाणगापूरच्या भूमीवर सद्गुरूंची चालत असत. त्या पावलांनी ते चालत असत. पण तरी सुद्धा पालखी हा जो मान आहे हा मान फार महत्त्वाचा आहे. आज सुद्धा वाडीला गाणगापूरला जर आपण गेलात तर सद्गुरूंची जी मूर्ती आहे ती मूर्ती पालखीमध्ये प्रतिष्ठित झालेली आपण पाहतो. गाणगापूरला तर अशी पद्धत आहे की पालखी निघाली तर त्या पालखीच्या खाली काही लोक दंडवत करतात आणि त्यांच्या देहावरनं पालखी जाते. म्हणजे सद्गुरूंचा सहवास, त्यांच्या चरणाचा सहवास, त्यांच्या कृपेचा लाभ लोकांना होत असतो. तेव्हा सद्गुरूनाथ महाराज त्या पालखीत बसले आणि गाणगापूरकडं जायला ती पालखी निघाली. संगमाच्या तिथं कदाचित ते असतील, तिथून गाणगापुरात जायला वेळ लागणार होता. आणि पालखी निघाल्यानंतर मला तर असं वाटतं की त्यावेळा आसपास जे पशु असतील, पक्षी असतील किंवा अन्य प्रकारची जी श्वापदा असतील आणि झाडावर अत्यंत लहान लहान जे जीव असतील त्या जीवांचा सुद्धा सुंदर तऱ्हेनं उद्धार झाला होताच असं म्हणायला काही हरकत नाही. आता हा उद्धार त्यांचा कसा होतो हा मोठा प्रश्न आहे. पुष्कळ वेळा काय होतं की व्याख्यानं, प्रवचनं ही प्रगट होत असताना उद्धाराची जेव्हा उद्धार हा शब्द आपण वापरतो, पण सद्गुरू निघालेले आहेत ते काही सामान्य मनुष्य नाही. ज्या ठिकाणी विश्वमांगल्य प्रतिष्ठित झालेलं आहे त्यांच्या शरीरातून निघणारी जी प्रचंड अशा प्रकारची आशीर्वादात्मक स्पंदनं आहेत त्या स्पंदनाने अनेक जीवांचा वेध सहज घेतला असणं शक्य आहे. नुसतं सजीवांचाच उद्धार झाला असं म्हणता येणार नाही, तर झाडांचाही उद्धार झाला असेल. त्या पालखीच्या खालची जी पाऊलवाट आहे त्या पाऊलवाटेचाही उद्धार झाला असेल. भक्ताच्या दृष्टीनं भक्तीची पृथ्वीवर होणारी पखरण जी आहे ही पखरण अनेक मनांना आश्वासक असते. भक्तीची पखरण ही मनांना आश्वासक असते. भक्ती जेव्हा अधिकाधिक रीतीनं प्रगट होत राहते तेव्हा ती भक्ती मनुष्याच्याच अंतःकरणामध्ये नव्हे तर सर्व प्राणिमात्रांच्या अंतःकरणामध्ये एक प्रकारची संजीवनी निर्माण करते आणि त्या संजीवनाची प्रचिती प्राणिमात्राला येत असते. आणखी भक्तीनं असं होतं की चिदाकाश जे अंतरंगामध्ये देहाच्या असतं ते बाह्य चिदाकाशाशी समरस त्याच्याशी नातं या भक्तीतून जोडलं जातं आणि एक प्रकारची प्रसन्नता निर्माण होत जाते. ज्ञानेश्वरांनी फार सुंदर रीतीनं सांगितलेला आहे भक्ती महिमा. ते म्हणतात की अमृताचा निर्झरू प्रसवे तयाचा जठरू. म्हणजे काय होतं तर भक्ती जर निर्माण झाली, जर एक प्रकारचा सुसंवाद निर्माण झाला, परमप्रेम निर्माण झालं तर आत अमृताचा झराच प्रगट होतो. तसं त्या ठिकाणी सद्गुरूंच्या सहवासात जे जे लोक होते त्या सर्व लोकांच्या अंतःकरणामध्ये हे परमप्रेम
निर्माण झालं असलं पाहिजे. द्वैताद्वैत सर्वही निमाले आनंद डोहिरे, बुडाले आनंद डोहिरे, बाळीकुंडे महाराजांची रचना आहे. ते म्हणतात कशाला पाहिजे आपल्याला द्वैत अद्वैत आणि हे वेगवेगळे जे प्रकार आहेत ते काय करायचे आहेत, तर सद्गुरूंचंच अनुसंधान प्रेमस्वरूप दत्तभक्त हा दत्तावधूता पाहिरे. आपण प्रेमस्वरूप म्हणजे प्रेम जर अंतःकरणामध्ये निर्माण झालं तर त्या दत्तावधूताशिवाय अन्य कोणताही विचार साधकाच्या अंतःकरणामध्ये राहत नाही आणि त्याला सगळीकडंच त्याला त्यांची प्रचिती येत राहते आणि आनंदाच्या डोहात तो बुडत डुंबत राहतो. तुकारामांचं जे म्हणणं आहे, आनंदाचे डोही आनंदाचे तरंग. डोहा आहे खरा आहे, पण तरंग हा निर्माण होतो आणि त्याचा लय होतो, पण तो सुद्धा निर्मिती आणि लय हे सुद्धा आनंदाशी निगडीतच आहे. तेव्हा त्या राजाला इतका आनंद झाला, तिथल्या त्या जो गाणगापूरला सद्गुरूंच्या ठिकाणी अत्यंत प्रेमानं गेलेला होता तो राजा, त्याला अतिशय आनंद झाला आणि सद्गुरूंना घेऊन जेव्हा गाणगापुरात चालला तेव्हा सभोवतालचा सर्व परिसर हा अनेक गोष्टींनी समृद्ध झाला असला पाहिजे. त्यापैकी प्रथम गोष्ट जर कोणती असेल तर प्रसन्नता आहे. दुसरी गोष्ट कोणती असेल तर विलक्षण अशा प्रकारची भावशक्ती त्या ठिकाणी सघन झाली असली पाहिजे. तिसरी गोष्ट जर कोणती असेल तर साधक भाव हृदय जे आहे ते अमृतानं ओसंडायला लागलेलं असेल, अशा प्रकारची भाव हृदय त्या ठिकाणी कार्यरत झालेली असतील. पशु पक्षी प्राणी कीटक सर्व काही तिथं जे जे काही होतं त्या त्या प्रत्येकाला त्या दिव्य स्पंदनांची सुंदर अशा प्रकारची जाणीव निश्चित झाली असली पाहिजे. आणि महाराजांचा हा गाणगापूरकडचा जो लहानसा अत्यल्प अशा प्रकार अत्यंत लहान अशा प्रकारचा जो प्रवास आहे हा चालू आहे. सभोवताल वाद्यही वाजत होती. त्या वाद्यामध्ये वाद्यांचं वर्णनही पोथीमध्ये केलेलं आहे सरस्वती गंगाधरानं. पुष्कळ लोक काय म्हणतात की सद्गुरुनाथ महाराजांनंतर काही वर्षांनी ती पोथी लिहिलेली आहे, त्यामुळे ते ग्राह्य मानायचं का नाही. आपणाला एकच सांगावं असं वाटतं की भाव हृदय जेव्हा कार्यरत होतं तेव्हा त्याला काळाची जी एक काळाची अडवणूक त्याला असत नाही. ते केव्हाही समृद्ध जेव्हा होतं तेव्हा त्या समृद्धीतनं ते कालातीत अशा प्रकारची तत्व सुद्धा स्थलातीत अशा प्रकारची तत्व प्रगट करत राहत. आणि सरस्वती गंगाधराला तर सद्गुरुनाथ महाराजांनी सांगितलेलंच आहे की काय माझं चरित्र तू लिही, काय हरकत नाही, कथन कर म्हणे ग्रंथ कर कथन करी अमृत घट स्वीकारी. हा अमृताचा घट जो आहे हा तुला देतो, त्याचा स्वीकार कर. तुझे वंश पारंपरी लादती चारी पुरुषार्थ, असा आशीर्वाद दिलेला आहे. आणि तो सद्गुरूंचा आशीर्वाद आहे ते काही तात्कालिक अशा प्रकारचं वक्तव्य नाही. हे वक्तव्य जे महाराजांचं आहे, या वक्तव्यानं गाणगापूरची भूमी अद्याप सुद्धा भावानं संपन्न आहेच आहे. आणि इतकंच नव्हे तर अनेकांचा परमोत्कर्ष भक्ती मार्गातून, योग मार्गातून, ज्ञान मार्गातून, कर्म मार्गातून तिथं होत असल्याचं आपण पाहतो. तेव्हा ही पालखी निघाल्यानंतर सगळीकडं पावन अशा प्रकारचं पावन करणारं तत्व जेव्हा कार्यरत झालं तेव्हा आपणाला एक गोष्ट मुद्दाम गुरुचरित्रातली कथन करावीशी वाटते. ती या मनुष्य योनीतली गोष्ट नाही तर ती राक्षस योनीतली आहे. त्या ठिकाणी काय होतं, त्या गावात गेल्यावर गावाच्या पश्चिमेस एक वृक्ष होता आणि त्याच्यावर अदृश्य अशा स्वरूपात एक एव्हिल फोर्स
ज्याला आपण म्हणतो पिशाच्च, हे वावरत होतं. आता पिशाच्याच्या बाबतीत सुद्धा रिसर्च सुरू आहे. पुष्कळांनी ते आहे असं पुष्कळांचं म्हणणं आहे. काही अव्यक्त अशा शक्ती असतात की ज्या शक्तीमुळं पुष्कळ विधायक गोष्टीही घडतात आणि विध्वंसक गोष्टीही घडतात. तेव्हा हा जो त्याला ब्रह्मराक्षस अशी संज्ञा गुरुचरित्रामध्ये दिलेली आहे. आता ब्रह्मराक्षस ही संज्ञा, या ब्रह्मराक्षस या शब्दाचा नेमका अर्थ आपण काय घ्यायचा, तर आपणाला सांगतो की उपासना मार्गाच्या प्रवाहामध्ये असताना उपासना जर अपुरी राहिली आणि उपासनेची यथार्थ प्रचिती आली नाही तर मन काय होतं, विमनस्क अशा प्रकारची अवस्था होते आणि त्यातनं एक प्रकारची विषण्णता मनामध्ये निर्माण होते. आणि या विषण्णतेत जर मनुष्याचा अंत झाला तर त्यांनी जे केलेलं कर्म असतं उपासनेचं, ते कर्म त्याच्या सूक्ष्म देहाशी निगडीत असतं, पण तो अंत झाल्यानंतर सुद्धा त्याला यथायोग्य अशा प्रकारची गती प्राप्त होत नाही. ही गोष्ट थोडीशी योगाशी निगडीत आहे. आपल्या धर्मामध्ये मरणोत्तर स्थितीबद्दलही पुष्कळचं काही लिखाण केलं गेलेलं आहे आणि वेगवेगळ्या तत्वज्ञानांनी मरणोत्तर अवस्थांविषयी विवेचन केलेलं आहे. तेव्हा त्या विवेचनाचा इत्यर्थ जर आपण पाहिला तर आपणाला असं आढळून येईल की सद्गुरुनाथ महाराजांचा सकल जीव उद्धारक अशा प्रकारचं ते तत्व तिथं गेल्यानंतर तो ब्रह्मराक्षस प्रगट झाला आणि पुढं काय झालं हे आपण पुढच्या व्याख्यानात पाहणार आहोत. हरिहि ओम. हरिहि ओम. हरिहि ओम. विठ्ठल विठ्ठल